नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक सोहळा आणि येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीच्या 5व्या वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि येथील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टने आयोजन केले आहे। शनिवार दिनांक 6 रोजी सायंकाळी 6 पासून मारुती चौकात हा सोहळा रंगणार आहे। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी याबाबत माहिती दिली। या सोहळ्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे तो अभंग पोस्ट कार्यक्रम। संतांच्या अभंगांना आधुनिक संगीतात गुंफवणारा हा कार्यक्रम नव्या पिढीच्या पसंतीला उतरणार आहे। 6 जणांची टीम त्याचे सादरीकरण करणार आहे। त्याचवेळी शिवसिंह द्वाराचा भव्य देखावा उभारला जात आहे। येथे नयनरम्य आतिषबाजी लेझर शो डीजे साऊंड असणार आहे। ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे व सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा रंगणार आहे। पृथ्वीराज पाटील म्हणाले की गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्र सिंग पाटील यांच्या संकल्पनेतून 5 वर्षांपूर्वी येथे शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली। ती अखंडपणे सुरू आहे। हा आमच्यासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचा हा सोहळा अधिक संस्मरणीय करणारे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने सांगलीकरांसाठी आयोजित केले आहे। सर्वांना प्रवेश खुला असून महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे। नमस्कार सर्व सांगलीकर बंधू भगिनींनो, दिनांक 6 जून म्हटल्यानंतर आपल्या सर्वांनाच आठवण येते ते शिवराज्याभिषेक दिनाची। यंदा 353वा शिवराज्याभिषेक दिन या शिवतीर्थावर मोठ्या दिमाखानं साजरा होतोय आणि शिवराज्याभिषेक म्हटल्यावर नुसता ऐतिहासिक क्षण नाही तर तो स्वराज्य स्वाभिमान आणि राष्ट्र निर्मितीचा एक अत्यंत असा सुवर्ण तो क्षण आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देण्यासाठी समस्त सांगलीकरांना आम्ही एकत्र बोलवतोय। ह्याच शिवतीर्थावर 5 वर्षापूर्वी आम्ही अखंडपणे तेवत राहणारी शिवज्योतीची स्थापना केली आणि ह्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळं शिव प्रज्वलन दिन या शिवज्योत प्रज्वलन दिन हाही आम्ही या निमित्तानं साजरा करतोय आणि ह्या वेळेला आपण मागं पाहताय की शिवसिंहदाराचा सेटअप या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या पाठीमागं आम्ही उभा केलेला आहे आणि या वेळेला या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अभंग रिपोस्ट हा एक म्युझिकल ब्रँड तो नावाजलेला म्युझिकल ब्रँडचं सादरीकरण हेतू होणार आहे। आपले जे गाजलेले अभंग आहेत त्यांचं हे सादरीकरण आपल्या तरुणांना भावेल ज्येष्ठांना भावेल या दृष्टिकोनातनं एक वेगळ्या धाटणीतनं त्याला थोडा आपण म्हणूया की एक वेस्टर्न टच देऊन केलेला हा आविष्कार तो पाहण्याकरता आपण या आणि याबरोबरच नेहमीप्रमाणे लाईट शो असेल, याबरोबर लेझर शो आहे, डीजे आहे आणि शेवटी अर्थात आतषबाजी असा हा संयुक्त कार्यक्रम आपण मोठ्या दिमाखानं याचा आनंद घेण्याकरता यावेळी नेहमीप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र बैठकीची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे सर्व सांगलीकर बंधू भगिनी आपण सहकुटुंब या आणि ह्या कार्यक्रमाचा साक्षीदार व्हा। दिनांक 6 जून रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।